शिवथरगळ. आत्ता आपण इथं आहोत. हा बहादूरगड. आपलं 9,000चं सैन्य घोड्यावर बसून बहादूरगडापर्यंत पोचायला 8 दिस कुठंच नाही. बहादूरगडाच्या चारी दिशांना 35,000चं घोडदळ तैनात आहे. मी म्हणतोय तेच ऐका. हे समोरासमोर लढणं शक्यच नाही. गनिमी कावाच महत्वाचा. जायच्या वाटा किती आहेत? इथून भोर, मनीरा, मग पुणे मार्गे वाडे बोलायला वळसा घालून भीमेच्या पल्याड पेडगाव. दुसरी वाट पुन्हा भोर, मनीरा, मग वाल्ले, जेजुरी, कुरकुम करत 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 पेडगाव. पहिली वाट लांबची, दुसरी जरा जवळची. आपण दोन्ही वाटा वापरू का? असंच आपली गंमत म्हणून. गंमत? बहिरजी, हा, गढी आतून बाहेरून कशी आहे? माहित नाही. माहीत नसेल तर मग लूट कशाची करणार? हा? आता काय? काय झालं? लूट नक्की कधी, कशाची, कुणी करायची, कुठून करायची? आंबीरराव, काय झालंय नक्की? योग्य वेळ आल्यावर समजेलच की. हे काय होतं? ही अजून एक गंमत होती. या सगळ्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा आंबीरराव? माफ करा मोरोपंत, पण जशी आपल्या बहिर्जीची पाखरं त्यांच्या जोंधळ्यावर सोडली आहेत, तशी त्यांची पाखरं इथं आपल्या वावरात चोचा मारत असतीलच की. आलं ध्यानात. तुम्ही गोफण फिरवायला घ्या, मी पाखरत दाण्यावर बसवतो. येच. नाईक, ती कापड काढा आधी. सारखा हात तलवारीवर जातोय. बाहेर संताजी धनाजी आलते अंगावर. बघू की जरा अनाजी पंत. सगळं तुम्हीच तर बघताय. पण तुम्ही नीट बघू कुठं देताय? या बाणाला ज्याचं रक्त, तो औरंगजेबाचा भक्त.